गुरुचरित्राचं पारायण करताना 90% लोकांकडून या 5 चुका होतात. येत्या 9 तारखेपासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्राच्या पारायणाचा सप्ताह सुरू होतोय. तर पारायण करताना हे 5 नियम नक्की पाळा आणि 5वा नियम सर्वात महत्त्वाचा आहे. सगळ्यात पहिला नियम म्हणजे शक्यतो पहाटेच्या वेळी पारायण करा आणि दररोज एकच टायमिंग ठेवा. दुसरा नियम 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करा, म्हणजेच मन आणि शरीर या दोन्हींनाही शुद्ध ठेवा. तिसरा नियम परान्न टाळा, म्हणजेच बाहेरचं अन्न पूर्णपणे टाळा. घरचं सात्विक अन्नच घ्या, ज्यामध्ये कांदा लसूण नसावा. चौथा नियम एकवर्णी राहा, म्हणजे पहिल्या दिवशी जे खाल तेच पुढचे 7ही दिवस खा. पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा नियम पारणाच्या पहिल्या दिवशी संकल्प करा आणि दररोज ग्रंथ वाचण्याआधी 5 वेळा तारक मंत्र म्हणा व एक माळ म्हणजेच 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा. तर हे 5ही नियम लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच सेव्ह करा. तर पारायणाचं खरं फळ, तर आर्थिक आणि सांसारिक फळं तर आपल्याला मिळतातच, पण त्याच्यापेक्षा पण जास्त स्वामींप्रती दत्त महाराजांप्रती आपली एक ओढ निर्माण होते, त्यांच्यावरती आपली श्रद्धा वाढते. दुसरं फळ म्हणजे आपल्याला गुरुकृपा प्राप्त होते आणि तिसरं म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक पॉझिटिव्ह बदल आपल्याला जाणवतो आणि याचबरोबर गुरुचरित्राचं पारायण केल्यामुळे आपल्याला वेगवेगळी चांगली फळं देखील मिळतात. त्यामुळे जितका स्वच्छ भाव ठेव, जितक्या जास्त श्रद्धेने तुम्ही या गुरुचरित्राचं पारायण करा ना, तितकंच तुम्हाला जास्त फळ देखील मिळेल. त्यामुळेच हा व्हिडिओ अनेक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवा ज्यांना हा गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, म्हणजे त्यांच्याकडून देखील ह्या चुका होणार नाही. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.